महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे तसतसे राजकीय वर्तुळात निवडणुकीचे तापमान वाढत आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही पक्षांचे हायकमांडही निवडणुकीत उमेदवारांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. इथेच काँग्रेसचे नाना पटोळे यांच्या नेतृत्वाखाली तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसची वेगळी ओळख झालेली आहे हे नाकारता येत नाही. याच विधानसभेत काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार अनिल बावनकर यांचे नाव सर्वसामान्य नागरिकांमध्ये पुढे येत आहे. अनिल बावनकर तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात सर्व समाज घटकांसाठी कार्यरत असतात. या विधानसभेसाठी काँग्रेसनं अनिल बावनकर यांच्या नावाला मंजुरी दिल्यास तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात नवा सूर्य उगवेल, ज्याचा संपूर्ण फायदा काँग्रेसला होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहून त्यांच्या वाईट काळात निस्वार्थपणे पाठीशी उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अनिल बावनकर हे नाव तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील एक नावाजलेलं नाव आहे. महाविकास आघाडीकडे लोकांचा कल बराच वाढलेला आहे. कारण जे महायुती सरकार आहे तिचे जे तमाशे झाले, आपण मागच्या 2.5-3 वर्षापासून तमाशे बघितले त्यांचे, की दुसऱ्या पार्ट्या फोडा आणि आपल्या बनवा. त्यांनी BJPने आपला राज करण्याकरता एका आमदाराला 50-50 कोटी दिली. आता हा एवढा पैसा तर जो दिला तो शेवटी काढणार सरकार म्हणूनच आहेत आणि त्याच्यामुळे एकदम भ्रष्टाचाराला वाव मिळालेला आहे. कारण शेवटी आपण जेव्हा ज्या शेतीमध्ये लागवड करतो, ज्या शेतीवर आपण खर्च करतो, त्या शेतीतूनच आपण उम्मीद करतो की आपल्याला इथून फसल मिळेल, इथून आपली ती लागत जी आहे ती परत मिळेल आणि मुनाफा होईल. तसे त्यांनी ती लागत लावली आहे, तर ती लागत वापस घेण्याकरता त्यांनी भ्रष्टाचाराला फार मोठा हे केला आहे. आणि यामुळे हे भ्रष्ट जे सरकार आहे, जी महायुतीची सरकार आहे, तिच्या बाबतीत लोकांमध्ये एक रोष उत्पन्न झालेला आहे. लोक तिला आता लाईक नाही करत आहेत. त्यांना असं वाटतं की हे आपल्याला फसवत आहेत किंवा यांच्यावर जे राजकाज करण्याची प्रथा आहे ती बरोबर नाही आहे. हे सत्तेचे पिपासू लोक आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीला त्यांनी भरपूर समर्थन दिलं. ज्या ठिकाणी आमची फक्त 1 सीट होती मागच्या इलेक्शनमध्ये, त्यावेळेस आपण बघतो यावेळेस आम्ही 13 सीटवर निवडून आलेले आहोत. आमचे काँग्रेस पक्ष जो आहे तो 13 सीटावर निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे समजमध्ये येते की ते जे मागच्या वेळेस 30 आकड्याजवळ BJP होती ती 9वर गेलेली आहे आणि आपले शरदराव पवार यांनी फक्त 10 सीटमध्ये 8 सीटं निवडून आलेली आहेत. तर महाविकास आघाडीकरता लोकांच्या कल एकदम प्रेम वाढलेलं आहे. त्यांना वाटतात की हे जबाबदार सरकार आहे, जबाबदारीने इतक्या वर्ष देशावर राज्य केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडं कल आमच्याकडे वाढलेला आहे. लाडली बहीण योजना त्यांनी आणली आहे, तर ते आजच सत्तेमध्ये आलेले नाही आहेत. ते मागच्या 2.5 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत. तर सत्तेमध्ये असताना जर त्यांनी त्यांच्या बहिणीकरता जर विचार करायचा असता तर सत्तेत येताबरोबर त्यांनी विचार करायला हवा होता. कारण ती योजना मध्य प्रदेशमध्ये सुरूच होती, त्यावेळेस सुरू होती, तर त्यांनी इथे वापरायला पाहिजे होतं. पण जेव्हा त्यांना दिसलं की आपल्याला आता मतं मिळत नाही आहेत, लोक आपल्याकडे वळत नाही आहेत, तर लोकांना कसं आपल्याकडे आकर्षित करायचं, तर त्याच्याकरता त्या महिलासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आली. आणि ती सगळ्याला समजते की फक्त इलेक्शनपर्यंत ते मर्यादित आहे. कारण एक तर तिचा जो बजेट फंड आहे तो नाही आहे, दुसरा तुमच्या महाराष्ट्रावर इतका जास्त कर्ज आहे तर तुम्ही जे एकदम इसेन्शियल कामं आहेत, जसं की जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा 1 ते 4 वर्ग आहेत आणि शिक्षक 1 किंवा 2च आहेत. आज जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न आपण उचलला तर तेथे सरकारला भरती करायला पैसे नाही आहेत, टीचर्सला द्यायला पैसे नाही आहेत. तर जे मुलाचं भविष्य घडवू नाही शकत. आता कुठे फिजिक्सचा टीचर नाही आहे, कुठे केमिस्ट्रीचा टीचर नाही आहे, कुठे गणिताचा टीचर नाही आहे. त्याच्यामुळे जे लोकांना त्रास होत आहे, जी एक भावी पिढी आपली येणार होती ती पिढीच थांबली आहे. अशामध्ये या योजनेचा काही अर्थ आहे का? ही योजना आपण फक्त लोकांना आकर्षित करण्याकरता करत आहोत हे लोकांना समजते. या निवडणुकीच्या वेळेस काही केलं म्हणून लोक त्याला अप्रिशिएट करतील, काही झालं म्हणून लोक त्याला मानून घेतील काही चांगले माणसं आहेत, असं होत नाही. कारण तुम्ही 5 वर्ष का करता, तुमच्या 5 वर्षाचा कार्यकाळ कसा आहे तो बघण्यात येतो. शेवटच्या क्षणाचा कार्यक्रम कोणी बघू शकत नाही. त्याच्याकडे ध्यान देण्याची तितकी आवश्यकता नाही आम्हाला नाही वाटत. त्याने चांगलं आहे की बहिणींना काहीतरी पैसे सरकार देत आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा बहुत आधार मिळत आहे, थोडा बहुत सबळ होतात. पण ते कंटिन्यू झाल्या पाहिजे. त्याच्याकरता जी बजेट प्रोव्हिजन पाहिजे ती नाही आहे. उद्या ते हे सत्तेवर आल्यावर म्हणतील की आमच्याकडे पैसा नाही, ते बंद करून टाकतील आणि हे होणारच आहे, निश्चित आहे. ते हे सगळे लोक ओळखतात
आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की इलेक्शनच्या तोंडावर बऱ्याच योजना आणल्या जातात आणि मग ते काही दिवसांनी फेल होतात. ही तशातली जी योजना आहे की हे सुरूच बंद करण्याकरता केलेली आहे. इथली आहे उमेदवारी, फॉर्म भरला आहे, 20,000 रुपये भरलेले आहेत मी उमेदवारीचे आणि मला उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. मागच्या 35 वर्षापासून जेव्हा मी आमदार व्हायला होतो त्यावेळेस 35 वर्षापासून बावनथडी योजना रखडलेली होती. तिच्यामध्ये फार जास्त प्रॉब्लेम क्रिएट झाले होते, कारण एक योजना चालू होणं आसान असते. एखादी योजना आपण सुरू करतो म्हटलं तर करू शकतो, पण एक योजना जी बंद झाली आहे तिला सुरुवात करणे म्हणजे फार मोठा अवघड काम असतं. तर तो अवघड काम आपण करून दाखवला. जी 35 वर्षापासून बावनथडी पूर्ण नव्हती ते आपण पूर्ण करून दाखवली. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मी टेस्टिंग घेतली होती तर जितक्या गावांना मी पाणी पुरवठा दिला होता त्यावेळेस फसल करता पाणी दिलं होतं. तर त्याच्यामुळे आता जर आपण बघतो तर तितक्याही गावांना पाणी मिळत नाही आहेत, म्हणजे कमी झाले ते गाव. टेस्टिंगमध्ये जितके गावं होती त्याच्यापेक्षा कमी गावं झालेली आहेत. एक दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण माझ्या आल्यानंतर दोन्ही आमदारांनी याच्याकडे ध्यान दिलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळण्यामध्ये फारच कठीणाई आहे. त्याच्यानंतर सोंड्या लिफ्ट योजना ही होती, 9 वर्षापासून अडकलेली होती. तिलाही आपण आपल्या रेजिममध्ये पूर्ण करून घेतली आणि त्याच्यामुळे असं झालं की जे खरीपची एक फसल जे घेत होते शेतकरी लोक, तर शेवटच्या पाण्यासाठी त्यांना सडकावर उतरावं लागत होतं. खरीपच्या एका पाण्यासाठी शेवटच्या पाण्यासाठी हातची फसल जात होती. जे पूर्ण खर्च ते करत होते ते जात होते. आज दोन्ही हे झाले, सोंड्या लिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर तुमच्या बावनथडी बांध झाला. ते पूर्ण झाल्यानंतर आता एक नाही 2-2 फसल आपल्याला शेतकऱ्यांना मिळत आहेत. खरीपची फसल 100% झाली, शाश्वती झाली की पाण्यामुळे मरणार नाही. आता किड्यामुळे मरो, दुसऱ्या कारणामुळे मरो, ते दुसरी गोष्ट असू शकते, पण पाण्यासाठी फसल जाईल असं खरीपचे होतच नाही आहे. आणि त्याच्यानंतर जे उन्हाळ्यामध्ये कशी फसल लावायचा विचारही करू शकत नव्हते, आता ते 2-2 फसल घेतात. उन्हाळ्यालाही धाना म्हणजे आपली बाजारपेठ चालू असते. त्याच्यामुळे धानाची आवक वाढल्यामुळे लोकांकडे पैसा वाढलेला आहे. त्यांच्यामुळे हमालांना काम मिळालेलं आहे, दलाल लोकांना काम मिळालेलं आहे, व्यापाऱ्यांना काम मिळालेलं आहे. एक मोठा म्हणजे आपला समजू शकतो पण की आर्थिक मदत लोकांना भरपूर झाली आहे त्याच्यामुळे, आणि चलन वाढलेलं आहे. जर पक्षानं तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात अनिल बावनकर यांच्या नावावर तिकीट काढल्यास प्रतिस्पर्धी उमेदवाराला निश्चितच दारुण पराभवाला सामोरं जावं लागेल. जनमत लाईव्ह न्यूज करता रजत पंडित यांची रिपोर्ट नागपूरहून.